सर, माझा एक नातेवाईक आयसीयूला ब्रेनडेड घोषित करण्यात आलंय. डॉक्टर सांगताय की तुम्ही अवयवदान करू शकतात, पण माझे नातेवाईक त्याचे अगेन्स्ट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो? ओके, तर प्रश्न खूप कठीण आहे समाजासाठी. पण आपल्या जवळचा, आपल्या घरातला जो आपल्यामध्ये राहणारा व्यक्ती अचानक ऍक्सिडेंटमुळे किंवा कोणत्या आजारामुळे, मेंदूत रक्तस्रावामुळे ब्रेनडेड घोषित केला जातो. आणि बरेच समाजातले लोक असतात, ते म्हणतात नाही, अवयवदान करू नका वगैरे. मग तुमचा जो व्यक्ती असतो तो तुम्ही एकतर आपल्या प्रथाप्रमाणे त्याची अंत करत असतो. काही लोक जाळून टाकतात, काही लोक जमिनीमध्ये पुरून टाकतात, आणि त्याचा जो या समाजातला अंश आहे तो तुम्ही संपवून टाकतात. मग अवयवदान का करावे असं डॉक्टर का सांगतात? तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा आपलं नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढचं जनरेशन येतो त्याला आपण वंश म्हणतो. वंश म्हणजे आपल्यातलाच एक तुकडा जो नवीन आयुष्य घेतो त्याला आपण मुलगा किंवा मुलगी असं नाव देतो. म्हणजेच आपलं पुढचं कुटुंब, आपला वंश चालू असतो. मग जेव्हा तोच किंवा घरातला एखादी व्यक्ती संपत असेल किंवा मरण पावत असेल आणि तो ब्रेनडेड डिक्लेअर होतोय, तेव्हा त्याचा अवयव, त्याचे डोळे, त्याचे हृदय, त्याची किडनी किंवा त्याचं लिव्हर जेव्हा आपण दुसऱ्याला दान करतो, तेव्हा असं तुम्हाला वाटत नाही का की त्याचा अंश या समाजामध्ये, या पृथ्वीवर तो जिवंत असेल? त्याचे डोळे दान केल्यावर त्याचे डोळे हे जग बघत असतील. दुसऱ्याला हृदय दिलं तरी त्याचं हृदय या पृथ्वीवर असेल आणि ते कुठेतरी त्याचा अंश म्हणजे त्या माणसाचा अंश जिवंत असेल. देव तुम्हाला एक अजून चान्स देतोय की तुमच्या त्या माणसाला कुठेतरी कोणत्या तरी स्वरूपात जिवंत ठेवायचा. तर तो नक्कीच तुम्ही याचा विचार केला पाहिजे. तुम्ही आज फक्त तुमच्या माणसाचा अंशच नाही तर एका दुसऱ्या कुटुंबाला सुद्धा जीवनदान देत आहे. समाजाला याकडे बघायला पाहिजे आणि एक भूमिका घेतली पाहिजे की नाही, आपल्या माणसाला या पृथ्वीवर कुठेतरी जिवंत ठेवायचं. हाच माझा आग्रह असेल. धन्यवाद.